भारतामध्ये आता राजकारण फक्त संसदेत होत नाही, ते आता कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये होतं, समाज माध्यमांच्या पडद्यावर होतं आणि कधी कधी एका छोट्याशा चॉकलेटमधूनही संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं जातं। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या सहजतेने, ज्या निरागसपणे आणि ज्या खळखळत्या हास्याने दिसले, ते अवघ्या 11 सेकंदांनी देशात हजारो प्रश्न उभे केले। काहींना तो क्षण गोड वाटला, काहींना तो राजनैतिक मैत्रीचा भाग वाटला, पण काही सामान्य लोकांच्या मनात मात्र वेगळेच प्रश्न निर्माण झाले। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय प्रसार माध्यम। आज देशातील तरुणाई बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळामुळे प्रचंड अस्वस्थ झाली आहे। परीक्षांमधील पेपरफुटी, निकालातील विलंब आणि भरती प्रक्रियेतील अनिश्चितता यामुळे मेहनती विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत होत आहे। एका बाजूला वाढती महागाई आणि सामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडवतच आहे, तर दुसऱ्या बाजूला रोजगाराच्या मर्यादित संधी तरुणांचे भविष्य धूसर करत आहे। देशाच्या विकासाचा खरा आधार असलेला युवक वर्ग आज मानसिक तणाव आणि भविष्याच्या असुरक्षिततेच्या छायेत जगत आहे। अशा परिस्थितीत देशातील तरुणांना आणि नागरिकांना पंतप्रधानांनी दिलासा देण्याची गरज असते आणि ते त्यांना अपेक्षित देखील असतं। पण आपल्या पंतप्रधानांनी यावर कसलंही भाष्य न करता परदेश दौऱ्यावर निघून गेले। त्यांच्या याच परदेश दौऱ्यातील सध्या एक गोष्ट सर्वच स्तरातून चर्चिली जात आहे आणि ती म्हणजे इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना दिलेली मेलोडी टॉफीची गिफ्ट। याबाबत आपल्या समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून त्यातून राजकारणासाठी एक फट निर्माण झाली आहे। भारतात आपण मोदींना बहुतेक वेळा गंभीर पाहतो। संसदेत त्यांचा चेहरा गंभीर, बैठकीत गंभीर, भाषणांमध्ये गंभीर, जणू देशाचं संपूर्ण ओझं त्यांच्या कपाळावर उमटलं आहे। पण विदेशात गेल्यावर त्याच चेहऱ्यावर एक वेगळी सहजता दिसते। मिठ्या काय, हास्य, हलक्या गप्पा आणि कॅमेरासमोर अगदी नैसर्गिक वावरणं। त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। हा प्रश्न मोदी हसले याचा नाही, तर जनतेच्या मानसिक अवस्थेचा आहे। कारण समाज जेव्हा ताणतणावामध्ये जगत असतो तेव्हा सत्तेतील व्यक्तीचा आनंद लोक वेगळ्या नजरेने पाहतात। आजचा तरुण पदवी घेऊन फिरतोय पण नोकरी नाही, घरात आई वडील खर्च मोजत जगतायत। पेट्रोलचे दर, दुधाचे दर, तेलाचे दर, प्रत्येक गोष्ट रोजच्या जगण्याचा स्पर्श करत आहे। सोने कमी खरेदी करा असा सल्ला दिला जातो आणि दुसऱ्या बाजूला विदेश दौऱ्यांवरील हलका फुलका क्षण लाखो लोकांपर्यंत पोहोचतो। म्हणूनच मेलोडी हे फक्त चॉकलेट राहिलं नाही, ते भारतीय जनतेच्या मनातलं विरोधाभासाचं प्रतीक बनलं। पण इथे एक गोष्ट मान्य करावी लागेल, मोदींना लोकांचं लक्ष कसं वेधून घ्यायचं हे अचूक समजतं। आज लोक तासनतास भाषणं ऐकत नाहीत, पण काही सेकंदाची दृश्यफीत लाखो वेळा पाहतात। त्यांना माहिती आहे की आजच्या काळात शब्दांपेक्षा दृश्य जास्त प्रभाव टाकतात। म्हणूनच एक छोटासा क्षण राष्ट्रीय चर्चेचा विषय बनतो। पण शेवटी प्रश्न फक्त एका दृश्यफितीचा नाही, प्रश्न आहे त्या देशाचा जिथे सामान्य माणूस अजूनही संघर्ष करतोय। देश फक्त हास्यावर चालत नाही, देश चालतो विश्वासावर, रोजगारावर, शिक्षणावर आणि सामान्य माणसाच्या आशेवर। जनता आता फक्त टाळ्या वाजवत नाही, ती निरीक्षण करते, प्रश्न विचारते आणि प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागचं वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करते। आणि म्हणूनच त्या 11 सेकंदाच्या क्षणाने भारतासमोर एक शांत पण गंभीर प्रश्न उभा केला, आपण खरंच विकसित भारत घडवत आहोत का, की फक्त चमकदार क्षणांचा भारत दाखवत आहोत? असा प्रश्न उपस्थित होणं आता स्वाभाविक आहे। आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा प्रसार माध्यम। तोपर्यंत धन्यवाद।